सरकार म्हणतं आम्ही कलाकारांच्या सोबत आहोत आणि त्याच कलाकारांची मारली जाते लीगल नोटीस पाठवून. मित्रांनो, सरकारचं एक डिपार्टमेंट ज्याचं म्हणतात नाव पी-एम-पी-एम-एल जे आहे परिवहनाशी रिलेटेड बसेस आहेत. आधुनिक बसेस आहेत त्यांच्या, एवढ्या सुंदर बसेस आहेत. काय सांगू, एअर कंडिशन मस्तपैकी आहे ना, त्यांचे तुटलेल्या खिडक्या, दारं काय एकदम क्वालिटी बस आहे मित्रांनो जी. ह्या पी-एम-पी-एम-एलच्या ज्या गाड्या आहेत, त्यातून लोकांना एवढा ऑर्गॅझम फील होतो, की काय सांगू मित्रांनो. असं वाटतं, की इथं जाऊन बसावं, ही बस माझी, चादरच टाकतो त्याच्यावर. अक्षरशः एवढं प्रेम लोकं या पी-एम-पी-एम-एल वरती करतात. रोज डेली जाताना ह्यांना शिव्यांच्या ऐवजी फुलांचा बरसाव केला जातो. ते आहे हे पी-एम-पी-एम-एल आणि हे पी-एम-पी-एम-एल जे की ह्यांच्या रस्त्यामध्ये बसेस कधी बंद पडत नाहीत. ह्यांच्या बसेस कधीच कुठल्या घाणेरड्या गोष्टींमध्ये पडत नाहीत. म्हणजे काय दारू तुटलेल्या नसतात. कुणी उलट्या केलेलं नसतं, पान खाऊन कोपऱ्यात तुटलेलं नसतं. एवढं स्वच्छ सुंदर बसेस अरे! ह्या बसेसचे जे कर्मचारी आहे, जे महामंडळावरती बसवलेलं आहे, ते लीगल नोटीस पाठवतं एका कलाकार. कारण काय? तर त्या कलाकाराने त्या बसमध्ये व्हिडिओ बनतो. म्हणजेच काय कंटेंट क्रिएटर जे असतात ते बसचा सहारा घेऊन म्हणजे तो कंटेंट एकदम ओरिजिनल वाटला पाहिजे. त्यानुसार ते करत असतात आणि याच्यामध्ये अथर्व सुदामे जो आहे तो बसमध्ये रील काढतो, व्हिडिओज काढतो आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील भेटतो त्याला. परंतु हे खुपलं कुणाच्या डोळ्यामध्ये तर पी-एम-पी-एमनी लीगल नोटीस पाठवली साहेबांच्या विरोधात जे अथर्व सुदामे आहेत त्यांच्या विरोधात. हा जो मराठी तरुण आहे, मराठी तरुण खूप मोठा आहे जणू. खरं बघितलं तर 1.5 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स तिचे आहेत. Instagram असेल, Facebook असेल सगळीकडे. त्याला सर्वसामान्य मराठी लोकं जे आहेत त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि तो ज्या प्रकारे कंटेंट बनवतो, क्वालिटी कंटेंट त्याला म्हणतात. त्याचं जे बोलणं असतं, न शिवी देता, न कुठल्या उलट्या गोष्टी बोलता, तरी देखील तो त्यात सुंदररित्या लोकांना हसवतो. पण ह्याच गोष्टी मित्रांनो कसं असतं आपला मराठी माणूस पुढे जायला लागला, की त्याची शेपटी धरायची, त्याचा पाय धरायचं, त्याला खाली वाढायचं. हे तर आहे ना आपण आयुष्यभर ऐकलेलंच आहे. आजच्या पंजापासून ऐकलेलं आहे, की मराठी माणूस पुढे चालला, की वाढायचं. आता हीच गोष्ट कोणी केलेली आहे पी-एम-पी-एम-एलने स्वतःची दाखवून दिली, ही लीगल नोटीस त्याच्यासाठी काय केलं, काय गुन्हा आहे ह्याच्याकडं? तर त्याचा गुन्हा एवढाच, की त्या बसमध्ये व्हिडिओ काढला. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मराठी कलाकार जे असतात, ते नृत्य बनायला खूप वेळ लागतो आणि ज्या गोष्टीने ते बनतात, जे कष्ट ते करतात मराठी एखाद्या वेळेस बनल्यावरती देखील त्यांना संघर्ष करावा लागतो. कारण आपण जो आहे तो आपला महाराष्ट्रापुरतं लिमिटेड आहे. पण दुसऱ्या ह्याच्यात पण कंटेंट बनवू शकत नाही आणि याच्यामधनं त्याला लोकांचं प्रेम भेटतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. पण डोळ्यात खुपणारे लय असतात हो, एखादं पैसे कमवायला लागला, एखादं चांगलं झालं. डोळे खुपणारे लय असतात आणि हे साताराच्या बाबतीत होतंय. पी-एम-पी-एल पी-एम-पी-एम-एल वाले जे आहे, ते फक्त बसमध्ये व्हिडिओ काढतो. त्याला लीगल नोटीस इश्यू मित्रांनो, किती लज्जस्वत भाग आहे. यांच्या बसेस अक्षरशः खडमाडलेल्या आहेत, फाडलेल्या आहेत, छाडमाड आहेत. त्यांच्या बसेस तुटलेल्या आहेत. खिडक्या-बिडक्यापासून खाण असतात. आतमध्ये जर बसलं ना कोणी, तर त्याचा वासानेच आहे ना, लिटरली लोकं खान किळस येते. एवढ्या घाणेरड्या ह्या बसेस, त्या सीट्स लिटरली मेंढरं कोंबून या बसेसमध्ये घेऊन जातात. जर तुम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर फिरले, तर तुम्हाला दिसेल काय कोंबू-कोंबू अक्षरशः या बसेसमध्ये आहे ना लोकं प्रवास करतात. सीट जेवढ्या आहेत तेवढ्या बस स्टँडर्डनेस नाहीये, तेवढं पुरतं तेवढं बसवलंय, तेवढं मेंढरं भरल्या आहेत अक्षरशः या लोकांना घेऊन जातात प्रवास असतो आणि ह्यांचे जे ड्रायव्हर्स असतील, जे बस चालवतात, ते तर वेगळ्याच दुनियामध्ये खेळतात. कुठेही बस थांबवणं, कुठेही काय करणं, कुणाला हिंबवणं, काहीही करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये हे तरबेज आहेत, हे बसवलेले आहेत आणि हे जे परिवहनामध्ये चालवतात ना, मित्रांनो यांच्याबद्दल तर काय म्हणू, अक्षरशः बस खडमाटा झालाय. पूर्ण त्याची वाट लागलेली आहे त्या बसेसची. एवढ्या खालच्या लेव्हलच्या ह्यांच्या बसेस झालेल्या आहेत. परंतु ह्यांना काय करायचे, कंप्लीट करायचे अगेन्स्ट सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. जे अथर्व असेल, काय दुसरा अजून कोण असेल त्याच्यावरती केस फाईल करतील. मला यांच्यामधून सांगायचं तात्पर्य काय आहे, की ह्यांच्याकडे याच्या स्वतःच्या बसेस नीट करायला टाईम नाहीये. कस्टमर जे असतात त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायला यांच्याकडे टाईम नाही. एखाद्या कस्टमरनं जर ह्यांना फोन केला ना कस्टमर सर्व्हिसवरनं, ते त्यालाच प्रश्न विचारत बसतात अर्धा 1 तास त्याला गप्पा-टप्पा मारल्या देत आहे ना, असं त्याला बोर करतात. लिटरली त्याला वाटतं, की बाबा रे का कंप्लेंट करायला?
यांसारख्या गोष्टी आहे ना, ह्याच्यात चालतात आणि ह्यांच्याकडे एवढा वेळ जे कस्टमर असतील, जे लोकं असतील, त्यांचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करायला तेवढा वेळ नाहीये. त्यांच्या बसेस खराब आहेत. सगळं यांचं वाट लागलेली आहे. तरी देखील ह्यांना कंप्लेंट करायची अगेन्स्ट सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, जो की समाजामध्ये चांगलं काहीतरी काम करतोय. मराठी आहे तो, अभिमान आहे त्याचा आम्हाला आणि त्याच्या विरोधामध्ये अशा प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी. तुमचं स्वतःच्या पॅकामध्ये जी घाण पडलेली आहे ना, ती बाहेर काढा. त्याच्यामध्ये लय घाण पडलेली आहे. आमचे लिटरली लोकांनी आहे ना, स्वतःच्या गाड्या ई-एम-आयवरती विकत यासाठी घेतल्या, की मूलभूत ज्या गरजा आहेत, तुमच्या ज्या बसेस आहेत, त्या एवढ्या घाणेरड्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये बसूसुद्धा वाटत नाही. लोकांना धक्के खावे लागतात. त्या ह्याच्यामध्ये लोकं प्रवास करतात. त्यामुळं लोकांनी अक्षरशः टू व्हीलरची संख्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये याच्यामुळं वाढतीये, की ट्रॅफिकचं जे ट्रान्सपोर्टेशन हे आताचं टिळसवाना ट्रान्सपोर्टेशन आतमध्ये कोंबू-कोंबू मेंढरं भरल्यागत भरतात. या सगळ्या गोष्टीवरती प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करायला तो या प्रॉब्लेमवरती रिझॉल्युशन आणण्यासाठी तुम्हाला टाईम नाहीये. तुम्हाला काय करायचं लीगल प्रोसेस याच्यावरनं तुमचा नागडेपणा सिद्ध होतो. स्वतःच्या ताटात काय वाढलेलं आहे हे तुम्हाला बघायचं नाहीये. तुमच्या किती वाट लागलेली आहे परिवहनाची, ह्या गोष्टी तुम्हाला बघायचं नाही. तुम्हाला एका मराठी कलाकाराच्या नादी लागायचे, त्याच्या विरोधात कंप्लेंट करायचं. अत्यंत घाणेरडी बाब आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. एका मराठी माणसाचं पाय खेचण्याचं काम या पी-एम-टी-एफ-ने केलेलं आहे. हा मी खात्रीशीर बोलू शकतो. कारण ज्या प्रकारे लीगल नोटीस